श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्रीमत्कुलदेवतायै नमः। अजं निर्विकल्पं निराकारमेकं निरानन्दमानन्द अद्वैतपूर्ण परं निर्गुणं निर्विशेषं निरोहं परब्रह्मरूपं गणेशं भजेम। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्मच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। जय जय राम कृष्ण हरि। जय जय राम कृष्ण हरि। जय जय राम कृष्ण हरि। जय 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 राम कृष्ण हरि। जय जय राम कृष्ण हरि। गोवर्धनधर गोपालनरत गोवर्धनधर गोपालनरत गोवर्धनधर। संकटहारी राजा राम गोकुल संकटहारी राजा राम राम कृष्ण हरि। जय जय राम कृष्ण हरि। नवनीरद सम नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम प्रिय नवल विनोद विहार
राजा राम नवल विनोद निहारी राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी शरणागत दिन चरणी ने शरणागत दिन चरणी ने शरणागत दिन चरणी ने शरणा शरणागत दिन शरणी ने राजा राम करुणा दृष्टि निहारी राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी सीताकांत स्मरण जय जय राम एका बीजा केला नास एका बीजा केला नास एका बीजा केला नास ये बात
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केल्या आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं, या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या, ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या, ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या. वा, कौस्तुभ बुवा, मनोज बुवा आणि साक्षात माऊली. ये रे औदुंबरी, ये रे औदुंबरी बसणाऱ्या, ये रे औदुंबरी बसणाऱ्या, ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या, ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या. ये रे काषाय वस्त्र नेसणाऱ्या, वा, ये रे पायी खडावा घालणाऱ्या, ये रे पायी खडावा घालणाऱ्या. ये रे वासुदेवाच्या, ये रे वासुदेवाच्या कैवाऱ्या, कैवाऱ्या, कैवाऱ्या. ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या, ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सनातन हिंदू धर्म की जय, सब संतन की जय. सनातन हिंदू राष्ट्र की जय. जय जय रघुवीर समर्थ. पुन्हा एकदा आपली भेट होते कीर्तन विश्वच्या ह्या व्यासपीठावरून. गावोगावी कीर्तनं होतात. कुठे 150, कुठे 100-200, क्वचित कधी 25-50. गावाची मुळात वस्तीच असते 50 घरांची. घरटी एक माणूस जरी कीर्तन आला तरी 50च्या वर आकडा जात नाही. पण कीर्तन विश्व या व्यासपीठावरून कीर्तन सादर करताना एका बाजूला आनंदही असतो आणि एका बाजूला जबाबदारी पण असते.
माझ्या आधी इथे इतकी थोर लोक कीर्तन सादर करून गेले, ज्यांना आपण पाहिलंय. त्या मांदियाळीमध्ये जाऊन माझ्यासारख्या छोट्याशा कीर्तनकारांनी, तुलनेने आपण अनुभवी म्हणू, एवढ्यातच आत्ता एक 6 वर्षांपूर्वीच कीर्तन करू लागलो आहे, आणि ज्यांची हजारो कीर्तनं झालेत अशा म्हणजे एक काळ होता की मी कीर्तन विश्वाचा दर्शक होतो, आजही आहे. पण कधी इथे येऊन आपल्याकडनं कीर्तन सादर होईल अपेक्षा खूप होती. ती गेल्या वर्षी पूर्णही झाली. आपण सगळ्या मंडळींचे आशीर्वाद, आभळीबुवांचे आशीर्वाद ह्यामुळे. पण जसं आपण म्हणतो की एखाद्या ठिकाणी कीर्तन केल्यानंतर जेव्हा पुढच्या उत्सवाला पुन्हा बोलवतात तेव्हा समजून जायचं की आपलं कीर्तन खरंच लोकांना आवडलं. तसं जेव्हा ह्या वर्षी पुन्हा एकदा बोलावणं आलं इथं कीर्तन सादर करण्याचं, तेव्हा खरं कृतकृत्य वाटलं. तर ह्यावेळी मात्र गेल्या वर्षी आपण बालगंधर्वांचं आख्यान ऐकलं होतं, सगळ्यांना माहिती आहे, आपल्या चॅनलवरती उपलब्धही आहे. ह्यावेळी 2च दिवसांपूर्वी एक घटना घडली. सीमेपलीकडे अज्ञात बंदूकधाऱ्यांनी कुणा एका व्यक्तीचा, आणि सगळ्यांनी निश्वास सोडला असा, कारण सगळ्यांच्या आठवणी थेट 2008 पर्यंत गेल्या. आज या गोष्टीला 16-17 वर्ष होतील. पौराणिक आख्यानं आपण खूप ऐकली असतील, देवादिकांची आख्यानं ऐकली असतील, त्यात त्यांचा असा एक बोध असतो. आजचं आख्यान हे थोडंसं वेगळ्या प्रकारचं असणार आहे, आणि त्या आख्यानासाठी ठरलं होतं की हे आख्यान लावायचं. गंमत बघा, संतांचं वाङ्मय कसं असतं, कालातीत. त्या आख्यानासाठी मूळ अभंग कुठला घेऊ असा डोक्यामध्ये विचार यायला आणि समोर अभंग यायला. एका बीजा केला नास, मग भोगिले कणीस. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. नुकतीच तुकाराम बीज होऊन गेलेली आहे. आपल्यातली जी महिला मंडळी, घरी दही असतं, घरातल्या प्रत्येक व्यक्तीला दही आवडतं, पण आपण दही चाटून पुसून साफ करायला लागलो की घरातली आई, वहिनी व ताई जे कोण असतात दटावतात, थोडं विरजणासाठी बाजूला ठेव. म्हणजे सगळं दही संपवून चालत नाही, विरजणासाठी म्हणून थोडं दही बाजूला ठेवावं लागतं. त्या दह्याचा खाण्याकरता उपयोग होतो का हो? नाही. त्या दह्यामुळे पुढच्या दुसऱ्या दिवशीच्या दुधाला विरजण लागतं. तसं एका बीजा केला नास, बीजाकडनं काय अपेक्षित आहे? अन्न. आपण बाजारात गेल्यानंतर ज्वारी आणतो, तांदूळ आणतो, गहू आणतो, बरेच कडधान्य आणतो, त्यात एक एक बीजाचं मिळून तो एक असा कणगी बनलेली असते. ते आपण घरी अन्न सेवन करण्याकरता म्हणून आणतो. पण शेतकऱ्याकडे मात्र असं नसतं. आपण युजर्स होत, शेतकरी सप्लायर आहे. तो जेव्हा ह्या वर्षीचं पीक काढतो तेव्हा त्याला माहिती असतं पुढच्या वर्षी सुद्धा आपल्याला पीक घ्यायचं आहे. सगळं पीक जर बाजारात विकून टाकलं तर पुढच्या वर्षी पेरू काय? म्हणून कुठल्याही शेतकरी मित्राकडे किंवा ओळखीच्या माणसांकडे आपण जा, त्याला विचारा, तिथे एक पुरचुंडीमध्ये थोडं धान्य नेहमी ठेवलेलं असतं. ते कशा करता असतं तर ते म्हणतात पुढच्या हंगामासाठी. पुढचा हंगाम येईल, त्याचं पीक येईल, ते बाजारात येईल, ते तुम्ही घरी आणाल, त्याचं सेवन कराल आणि म्हणाल क्या बात आहे. त्याच्या 1 वर्ष आधी शेतकऱ्याला ठाऊक असतं की हे सगळं होणार आहे, आणि तो त्यातले काही बीज जी राखून ठेवलेली असतात, बियाणं, ती जमिनीमध्ये पेरतो. एका बीजा केला नास. नास म्हणजे काय? ते वाया नाही गेलेलं, पण बीजाकडनं जे अपेक्षित आहे म्हणजे लोकांच्या तोंडी जाऊन अन्न म्हणून लोकांच्या तोंडी जाणं, ते त्या बीजाकडनं होत नाही. तर त्या बीजाचं काय होतं? सर्वप्रथम अत्यंत तापलेल्या रापलेल्या जमिनीमध्ये खड्डा खणून त्यात ते बीज टाकलं जातं. ते कमी की काय म्हणून ते झाकलं जातं, त्यावर माती लोटली जाते. आपल्याकडे माती केव्हा लोटतात? एका बीजा केला नास. तापलेल्या जमिनीमध्ये मे महिन्याच्या
लाही लाही झालेली असते, चालता येत नसतं, अशा जमिनीमध्ये आधी ते बीज आत खड्डा करून टाकलं जातं, वर त्यावरती गरम माती लोटली जाते, उन्हाच्या झळा त्याला बसतात. संपूर्ण मे महिना आणि जून येतो, पाऊस पडू लागतो. धो 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 जून जुलैपर्यंत पाऊस इतका पडतो की ते सगळा चिखल तयार होतो. जिथे एकेकाळी अंगाची लाही होणारी उष्णता होती तिथे आता चिखल तयार झालेला असतो. त्याच्यानंतर हळूहळू पाऊसही आटपतो आणि नवरात्रीच्या सुरुवातीला थंडी पडू लागते. माती गारेगार होते. म्हणजे बघा, आधी उन्हाने तापली, नंतर पाण्याने भिजली, नंतर थंडीने काकडली. त्याच्या आधी राब केलेला असतो, त्यामध्ये ते बीज गाडलं जातं. हे आहे एका बीजा केला नास. पण त्याचं परिणाम काय? मग भोगिले कणीस. जेव्हा हंगामाचं पीक हाती येतं नवरात्रानंतर, तेव्हा एकेका बीजापासून एक एक रोप वरती येऊन त्याला 10-10 कणसं लागलेली असतात आणि एकेका कणसामध्ये हजार दाणे असतात. म्हणजे काही लक्ष किंवा अगणित म्हणू आपण, दाण्यांच्या मागे कोण असतं तर ती काही बीज जी त्या पाभरीमधनं जमिनीत सोडली जातात. म्हणजे जर त्या एका बीजाचा नाश झाला नसता तर तुम्हा सगळ्यांना ते कणीस उपलब्ध झालं नसतं. हे झालं बीजाबद्दल. महाराज पुढे म्हणतात, कळे सर्वथा हा भाव, लहान थोरावरी जीव. म्हणजे आपण एखाद्या विद्वानाच्या एखाद्या लेक्चरला गेलो आणि त्यांनी अत्यंत लांब चेहरा करून, खूप काही आकडेमोड करून किंवा खूप जाडा ग्रंथ हातामध्ये घेऊन जर आपल्याला काही कठीण असं ज्ञान सांगितलं तर आपल्याला पटतं की हे ज्ञान आहे, आणि हेही पटतं की हा ज्ञानी आहे. म्हणजे हा ज्ञानी आहे आणि हे ज्ञान हे पटण्याकरता अवडंबर असावं लागतं, उपाधी असावी लागते. आणि मग घरी आल्यानंतर कळत तर काहीच नाही. घरचे म्हणतात, काय कसं झालं लेक्चर, सुंदर झालं, काय कळलं का? इल्लय नाही. पण आपल्या आसपास घडणाऱ्या अनेक गोष्टी असतात, छोट्या 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 छोट्या, अत्यंत क्षुल्लक वाटणाऱ्या पण प्रचंड मोठा बोध देणाऱ्या. त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. आमचे केदार बुवा असतील, मनोज बुवा असतील, माऊली असतील, कधी ST-मध्ये भेटले कुणाला, कधी रेल्वेमध्ये भेटले, त्यांना कळणार नाही हे कोण आहेत. बाजूला बसलेला मी जसा एक तसा हे बाजूला बसलेत. कोणाला वाटेल पोस्टात कामाला आहेत, कोणाला वाटेल रेल्वेत कामाला आहेत, कोणाला वाटेल म्युन्सिपाल्टीत कामाला आहेत. पण ते कोण आहेत ते इथे बसल्यानंतर कळतं. नाही तर 2 हात 2 पाय 2 डोळे इतरांसारखेच आपण सगळे, पण प्रत्येकातलं काहीतरी विशेष आहे. हे जोपर्यंत प्रकट होत नाही तोपर्यंत कळत नाही. आता कदाचित असं होईल की यांच्या बाजूला राहणाऱ्या कोणी व्यक्ती असेल, त्याचा मुलगा मुलगी गायला लागतील आणि त्यांना असं वाटेल की अरे आपलं कोणतरी पहिलाच कार्यक्रम आला आहे, तेव्हा साथीला कोणतरी पाहिजे. कदाचित त्यांना माहीत नसेल, कारण हे सकाळी 8ला घराच्या बाहेर पडतात बॅग घेऊन, रात्री 8ला घरी येतात. मधल्या काळात हे काय करतात कोणाला माहिती आहे. प्रत्येक कलावंत म्हणजे मंडळी एक नास केलेलं बीज असतं, ज्यातनं हजारो कणसं फुटतात. अनेक दुःखितांच्या मनामध्ये आनंद निर्माण करण्याची क्षमता कलावंतात तेव्हाच येते जेव्हा तो एका बीजाचा नाश करतो. कलावंत इंजिनियर होऊ शकला असता, कलावंत डॉक्टर होऊ शकला असता, पण ते सगळं डॉक्टर कलावंत असतात पण मग ते डॉक्टरकी करू शकत नाहीत. सगळा उपलब्ध वेळ, सगळी उपलब्ध क्षमता, सगळा उपलब्ध पैसा हा ऐन उमेदीच्या वेळामध्ये या सर्वांनी ह्या वाद्यांसाठी घालवलेला आहे. म्हणून आज इथे आहेत, इतक्या सन्माननीय प्रतिष्ठानामध्ये, इतक्या सन्माननीय व्यासपीठावरती. त्यावेळी हे अनेक गोष्टी करू शकले असते, तर आज हे पोस्टामध्ये असते, हे बँकेमध्ये असते. म्हणजे तुम्ही असालही बँकेमध्ये, पण मला खरं सांगावं, जो कलावंत आहे आणि बँकेमध्ये कॅशवर बसला आहे त्याला खरं मनापासून ते कॅशमध्ये लक्ष लागतं का हो? त्याचा पण टिक 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 कुठेतरी आवाज येतो ना, त्यात पण माणूस संगीत शोधत असतो. थोडक्यात एका बीजा केला नास, हे सर्वथा कळे हा भाव. सगळ्यांना हे कळतं पण वळत नाही. महाराज म्हणतात, तुमच्या आयुष्याला आकार देणारं, वळण देणारं असं बोधप्रद ज्ञान तुमच्या आसपास भरपूर आहे.
फक्त तुम्हाला ते सहजपणे उपलब्ध आहे म्हणून तुम्हाला त्याची किंमत नाही. तसा कलावंताला समाजामध्ये जितकी किंमत असायला हवी तितकी मिळत नाही, कारण ते एक नास केलेलं बीज असतं. त्यांनी आपली उमेदीची वर्ष तापलेली असतात, भिजलेली असतात, कडकडलेली असतात. पुढे जाऊन महाराज काय म्हणतात की लहान थोर या सगळ्यांना हे दरवर्षी दिसत असतं की आपल्या ताटामध्ये अन्न आलं आहे, ह्याचा अर्थ हे कुठेतरी पिकलं असलं पाहिजे, म्हणजे हे कोणीतरी पिकवलं असलं पाहिजे, म्हणजे कुणीतरी गेल्या वर्षीच्या अन्नामधला थोडासा उरलेले धान्यामधलं थोडंसं उरलेलं धान्य पेरलं असलं पाहिजे. पण हे आपल्या समजुतीस आलं तरी उमजतीस येत नाही. त्या पुढे जाऊन महाराज म्हणतात स्वतः खपल्याशिवाय कुठलाही लाभ होत नाही, शाश्वत लाभ. हां, म्हणजे त्याचं म्हणजे बसल्या बसल्या त्याला पैसे मिळतात, कधीतरी खपला असतो किंवा कधीतरी खपणार असतो. उगाचच कुणाला एखादा लाभ होत नाही आणि परमार्थाचा लाभ तर नाहीच होत नाही. की तक दिन भय हरी सुमिरन बिन को, की तक दिन भय हरी हरी सुमिरन को. ये बात मन बिना रस के रचना के जो ही तो ही हो. की तक दिन भय हरी सुमिरन बिन को, की तक दिन भय हरी सुमिरन बिन को, सुमिरन बिन को, सुमिरन बिन को. कबीर महाराज म्हणतात की कित्येक दिवस झाले हरिस्मरण झालंच नाही, रोजच्या व्यापामध्ये राहून गेलं. आसपास घडणाऱ्या गोष्टी पण आठवण होत नाही. अरे आठवलं असं आपल्याला भगवंताचं नाव आठवतं, कॉन्स्टंट नाही आठवत. पण अमक्याकडनं 1000 रुपये येणे बाकी हो. अजून त्याने 1000 रुपये मागितले होते त्याचं पाकिट घरी राहिलं म्हणून, ते अजून त्यांनी परत दिलेले नाहीत. हे रात्रंदिवस आठवतं. काही वेळा झोपेतनं जागाही येते त्या गोष्टीमुळे. पण तशी काही भगवत चिंतना झालं नाही म्हणून येत नाही. आपला दोष नाही आहे, आपला दोष नाही आहे. जशी संगत तशी पंगत. त्यामुळे आपण संत संगतीत नाही, जे आहेत ते भाग्यवान. आता तुम्ही म्हणा संत कुठे आहेत, संत शोधायचा कसा? संत चे लक्षणं नाहीत. ज्याच्या बाजूच्या जाण्यामुळे, ज्याचं वारं लागल्यामुळे किंवा ज्याच्या नुसत्या आठवणीमुळे किंवा काही जरी घडलं नाही तरी सुद्धा तुमच्या मनाला आल्हाददायक जर वाटलं तर ती संत कृपा म्हणायची. हां, डॉक्टरला भेटायचं डॉक्टरकडे जावं लागतं, वकिलाला भेटायचं वकिलाकडे जावं लागतं, किराणा माल घ्यायचा तर किराणा माल दुकानात जावं लागतं. पण संताकडे जाण्यासाठी संत दुकान उघडून बसलेले नाहीत. जे दुकान उघडून बसलेत ते संत नाहीत. म्हणजे संत असतीलही पूर्वी, आता नाहीत. कारण संताचं हे लक्षणच नाही. संत हा नेहमी गेल्यानंतर लोकांना महती पडते. इतकी मोठी मोठी देवळं असतात, मोठे मोठे समाधी मंदिरं असतात. हयातीमध्ये त्यांना कसं वागवलं होतं हे जरा विचारा त्या भागातल्या जुन्या जाणत्या लोकांना. जीव नकोसा करतात, पण त्यांना तुमच्या आमच्यासारखा राग येत नाही समाजाचा. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील राव तो ते लाहो प्राणिजात, असं माऊली म्हणते स्वतःला समाजाने प्रचंड त्रास दिल्यानंतर. हे संताचं लक्षण. तुम्हाला भेटल्यानंतर, एखाद्या माणसाला भेटल्यानंतर तुमच्या मनामध्ये भगवत प्रेम उफाळून आलं, भगवंताची उर्मी दाटून आली, कोणाबद्दल तरी चांगला भाव निर्माण झाला, कोणाला तरी मदत करावी असं वाटलं, कोणाच्या उपयोगी पडावं असं वाटलं, तर समजायचं ती संतकृपा. ह्या संतकृपेमुळेच सगळ्यांमध्ये असूनही न ओळखू येणारा संत. संताचं पुन्हा तेच होतं. संत म्हणजे कोण आहेत? नास केलेलं ते बीज आहे, ज्या बीजामधनं एक संत हा हजारो नाही लाखो अनुयायांचे आयुष्य मार्गी लावतो.
पण त्याचं आयुष्य मार्गी लागलेलं असतंच लौकिक अर्थाने, असं नाही, किंबहुना नाहीच. लौकिक अर्थाने आपण ज्याला आयुष्य सेट होणं म्हणतो ते कुठल्याच संताचं झालेलं नाही. आणि अगदी हक्काने सांगतो, अनुभवाने सांगतो, कुठल्याच कलावंताचंही नाही. संत नाही भेटले ना तर कलावंताची संगत करा आणि त्याच्याकडनं फक्त कला घ्या. कलावंताकडनं घेण्यासारखं जर काय असेल ना तर त्याची कला. बरं, शिकू शकला नाहीत तर आनंद घ्या, पण कलावंतांना जगवा. कारण कलावंत तुम्हाला आज ना उद्या संतांचा मार्ग दाखवून देतील. व्हिजिटिंग कार्ड असतं ना, व्हिजिटिंग कार्ड, त्यावर नंबर असतो, ॲड्रेस असतो, सगळं असतं. फक्त तो माणूस नसतो त्यावरती, तो कुठे ते त्यात लिहिलेलं असतं. कधी भेटेल ते लिहिलं असतं, कुठे भेटेल ते लिहिलं असतं. ते काम आम्ही कलावंत मंडळी करतो, कीर्तनकार मंडळी करतो. या व्यासपीठावरील सगळेच एकाच ताकदीचे आहेत. कारण हे नसेल तर हे नाही, हे नसेल तर हे नाही, हे नसेल तर हे नाही. तुम्हाला यूट्यूबवरती अनेक गोष्टी बघण्यासारख्या असताना तुम्ही आत्ता हेच कीर्तन बघताय, यातच सगळं काही आलं. हे माझं कौतुक नाही, तुकाराम महाराजांचा अभंग सोडवतोय म्हणून तुम्ही ऐकताय. चांगले साथीदार आहेत म्हणून तुम्ही ऐकताय. आणि कुठेतरी त्या एका बीजाचा नाश जो केलाय तो केला असल्यामुळे तुम्ही हे ऐकताय. शेवटच्या चरणाकडे येताना महाराज म्हणतात, तुका म्हणे रणी जीव देता लाभ दुणी. हे बघा, जन्माला आलो म्हणजे सगळे जाणार 100%. अपवाद नाही, चुकूनही अपवाद नाही. जर अपवाद असेलच तर त्याला मनुष्य योनी म्हणत नाहीत. लोक घाबरतात, संध्याकाळी 7ला तिकडे जाऊ नको, तिकडे भलते सलते भास होतात. म्हणजे आलेला जर व्यवस्थित गेला नाही तर ते चांगलं नाही. जो आलाय तो जाणारच, पण तो व्यवस्थित जायला पाहिजे. आता कसं तरी जायचंच, कुठेतरी जायचंच, तर डास जसा चिपटीत मारल्यानंतर डास जातो तसं जाण्यात काय अर्थ नाही मित्रांनो. कुठेतरी आपल्या जाण्याचं पण सोहळा व्हायला पाहिजे. सूर्याच्या सूर्यास्ताचाही सोहळा होतो. सूर्योदयाचा सोहळा तर असतोच, पण सूर्य जेव्हा अस्ताला जातो तेव्हाही लोक कौतुकाने बघतात, अरे लवकर आहे, सूर्य अस्ताला जातोय. त्यामुळे मग जायचंच तर कसं जा, तर त्या बीजासारखं जा. गाडीमध्ये बाजारातनं घेतलेली ज्वारीची पिशवी फुटली आणि त्यातले बीज गाडीमध्ये सांडलं आणि पुढे झाडू मारून कचऱ्यात गेलं. का? तेच बीज शेतकऱ्यांनी जमिनीमध्ये पेरलं. ह्यातला फरक आहे. एका बीजा केला नास तवा मग भोगिले कणीस. तसं महाराज कणसापासून आणि बीजापासून सुरू केलेली दृष्टांत एका सैनिकापर्यंत आणतात की तुका म्हणे रणी जीव देता लाभ दुणी. हाच जीव जायचा तो जर रणांगणात गेला तर इहलोक आणि परलोक दोन्हीकडे कल्याण होईल. लाभ दुणी. यावरनं मला दीनानाथरावांचं एक पद आठवलं. शिर कमला समरी अर्पिती, शिर कमला समरी, ये बात, अर्पिती शिर कमला समरी. वा, जनहित पूजन वीरा, जनहित पूजन वीरा. जनाच्या हितासाठी शिरकमला अर्पिती. शिरकमलाला रणांगणामध्ये अर्पण करणारे जे सैनिक, जनहित पूजन वीरा, सुख शांती राज सुखी या साधूमुळे शूरा मी वंदिले, शूरा मी वंदिले. थारा तीर्थी तपजे
विषयाची बले शूरामी 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 वंदिले. त्या शूरांना मी वंदन करतो जे आपलं शीर अर्पण करतात जनहितासाठी. सैन्यामध्ये जाणारा सैनिक जो असतो तो जाण्यामुळे त्याचा वैयक्तिक काही फायदा नसतो. जे मागे उरतात त्यांच्या फायद्यासाठी तो जातो. कारण तो जर गेला नसता तर जे उरले ते उरले नसते. एका बीजा केला नास. ते बीज जर पेरलंच नसतं तर पुढे कणसं आलीच नसती. ती पुढे कणसं येण्यासाठी, ती कणसं वाढण्यासाठी आणि हजारो लोकांची पोटं भरण्यासाठी त्या बीजाचा नाश व्हावाच लागतो. म्हणून महाराज पूर्वरंगामध्ये म्हणतात तुका म्हणे झपताल मंडळी, कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे थोडं हरिनाम घेऊयात. पण तत्पूर्वी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये येता, तुमच्या समक्ष आम्ही असतो, तेव्हा आम्ही थेट तुमच्याशी बोलू शकतो. पण हे माध्यम जरा वेगळं आहे. आपण यूट्यूबच्या माध्यमातून एकमेकाशी बोलतो आहे आणि कीर्तन विश्व ह्या चॅनलच्या माध्यमातून आपली भेट होते आहे. तेव्हा आपण कीर्तन विश्व चॅनल सबस्क्राईब केला असेलच, पण जर चुकून केला नसेल तर आत्ता लगेच करा. कारण त्यामुळेच पुढे येणारी कीर्तनं जी आहेत ती वेळेत तुम्हाला माहीत होतील. त्याची लिंक तुम्हाला उपलब्ध होईल. कारण गेल्या वर्षी आपण 1-2 नाही तर 37 नवीन कीर्तनकार तुमच्या भेटीला आणलेले आहेत. इतकंच नाही तर ह्या 5 वर्षात, आता आपण 5व्या वर्षामध्ये पदार्पण केलं आहे, या 5 वर्षामध्ये सुमारे 600 कीर्तनं तुमच्या भेटीला आलेली आहेत. तुम्हाला हवं तेव्हा, तुम्हाला हवं तिथे आणि तुम्हाला हवं ते कीर्तन एका क्लिकवरती उपलब्ध आहे कीर्तन विश्व ह्या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे कीर्तन तुम्हाला आवडणार याची मला खात्री आहे. आठवणीने लाईक करा. पण ह्या आधी पाहिलेली कीर्तनं आणि या पुढे बघाल ती सर्व कीर्तनंसुद्धा लाईक करा. आणि अर्थात तुमची कमेंट जरूर कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्यामुळे आम्हाला तुम्ही समोर असल्यासारखं वाटतं. तर पुढे येणाऱ्या काळामध्ये पण अनेक उत्तमोत्तम कीर्तनं तुमच्या भेटीला येणार आहेत. पण त्यासाठी कीर्तन विश्व या चॅनलला सबस्क्राईब करा. चला नाम घेऊयात थोडं. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. आपण हे सर्व जे हे कार्यक्रम हे कीर्तन यूट्यूबवर बघताय, जिथे असाल तिथे मोठ्याने म्हणणं शक्य नसेल तर मनातल्या मनात पण म्हणा.
श्रीराम जय राम जय जय राम म्हणा. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय. बोला राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आजचं आख्यान मंडळी जास्त कथारूप आहे. यात तुम्हाला कदाचित पदं जास्ती मिळणार नाहीत ऐकायला, पण जे काही सांगणार आहे हे वस्तुस्थिती आहे. आणि आपल्यातल्या बहुतेकांनी ज्यांची वयं साधारण 25 ते 30 वर्षाची असतील, उमसत्या वयामध्ये तुम्ही ही घटना ऐकली पाहिली असेल, त्याबद्दल आज बोलतोय. नुकतीच शिवजयंती होऊन गेलेली आहे. शिवजयंती समाजात तर असायलाच हवी, घराच्या बाहेर असायलाच हवी, पण त्याच्या आधी शिवजयंती आपल्या आतमध्ये व्हायला हवी. शिवजन्म हा आपल्या स्वभावात, आपल्या हृदयात व्हावा लागतो. हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली. महाराजांचं रूप स्वतःच्या आत जितकं गहिरं साठवलं जाईल तितकं तुमच्या वागण्या बोलण्यात महाराज दिसतील. त्या काळामध्ये मावळा सांगायला लागायचं नाही. इथे काय लिहिलं नसायचं की मी मावळा आहे. त्याचं वागणं बघून गावकऱ्यांना कळायचं हा महाराजांचा मावळा असला पाहिजे. आपल्या वागण्यातनं असं होतं का याचा थोडा विचार प्रत्येकाने करा. होत असेल तर आनंद आहे, पण जर होत नसेल तर विचार करा काय बदलायला हवं. नक्की काय केलं म्हणजे मला माझ्या आसपासची मंडळी, माझ्या कामाच्या ठिकाणची मंडळी, माझ्या घरची मंडळी म्हणतील की हा महाराजांच्या महाराष्ट्रातला माणूस आहे बरं का. हे आपली ओळख होण्यासाठी आपण नक्की काय केलं पाहिजे तर निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. मूळ काव्य खूप मोठं आहे, पण ह्या 4 ओळी महत्त्वाच्या आहेत. श्रीमंतही आहे पण योगी पण आहे. फक्त श्रीमंत नाही आहे, फक्त योगी नाही आहे, तर श्रीमंत असून योगी आहे. हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा असं म्हणून 52 वर्षाच्या फक्त आयुष्यामध्ये इतकं काही मिळवलं, स्वराज्य उभं केलं, लाखो करोडो मंडळींचं आयुष्य सोन्यासारखं केलं आणि स्वतः यातलं काही न घेता निघून गेले वयाच्या 52व्या वर्षी. त्यानंतर सुद्धा वयाची 92 वर्ष जगलेल्या माणसाचा आज फक्त आणि फक्त तिरस्कार होतो. कोणी चांगलं बोलत नाही त्याच्याबद्दल. महाराजांपेक्षा ताकदीने दुप्पट, महाराजांपेक्षा उंचीने दीडपट असलेल्या, मी नाव कोणाचं घेत नाही, आपल्याला इतिहास ठाऊक आहे, त्याचं नाव आदराने घेतलं जात नाही. महाराजांपेक्षा पैशाच्या हिशोबाने दसपट एक महत्त्वाचा मोहरा, त्याचं नाव आदराने घेतलं जात नाही. का नाही घेतलं जात? आणि इतक्याशा पुणे आणि सुपे सुभ्याचं स्वराज्य बनवणारा 52 वर्षाचा महात्मा, खऱ्या अर्थाने महात्मा म्हणावा ना असे ते एकच होते म्हणजे महाराज. त्यांचं नाव आदराने घेतलं जातं, पण ते जितकं बाहेर घेतलं जातं तितकं आतही घेतलं गेलं पाहिजे. या महाराष्ट्राचं जर शिवराष्ट्र व्हायला हवं असेल तर प्रत्येकाने मावळ्यासारखं वागलं पाहिजे. आपली चूक अशी होते ना महाराज, आपण महाराजांसारखं वागायला जातो. महाराजांसारखं तर होताच येत नाही.
आपल्याला वाटतं महाराज म्हणजे गड किल्ले, आपल्याला वाटतं महाराज म्हणजे घोडदळ, आपल्याला वाटतं महाराज म्हणजे पायदळ, आपल्याला वाटतं महाराज म्हणजे संपत्ती, आपल्याला वाटतं महाराज म्हणजे मोहरा, आपल्याला वाटतं महाराज म्हणजे सैन्य. नाही नाही नाही, यातलं काही म्हणजे महाराज नाहीत. धैर्य म्हणजे महाराज. धैर्य, धीर, धीर उदार गंभीर शूर क्रियेसी तत्पर, सावधपणे नृपवर तुच्छ केले. एक दोन नाही, अनेक नृपवर. हे सगळं आज आठवायचं कारण एक 2-4 दिवसापूर्वीच एक सुवार्ता आली की सीमेच्या पलीकडे कुठेतरी काहीतरी अज्ञात हल्लेखोरांनी काहीतरी केलं आणि 2 व्यक्तिमत्व. काय केलं होतं त्याने? 16 वर्षापूर्वी 2008 साली नोव्हेंबरच्या महिन्यात 26 तारखेला मुंबईमध्ये संध्याकाळची वेळ, मावळतीची वेळ. आपण कुलाब्याला गेला असाल, कुलाब्याची दांडी पाहिली असेल. कुलाब्याच्या मच्छीमार कॉलनीमध्ये आपण कधी गेला असाल तर जा. तिथे संध्याकाळी काहीतरी घडलं. काय घडलं? पाशवी मनसुबे धरुनी, मनसुबा आहे पण पाशवी आहे. पाशवी मनसुबे धरुनी, लांघली सागर सीमा दहानी, लांघली सागर सीमा दहानी, हेरुनी सावज आपुले, हेरुनी सावज आपुले, आतंकी घुसले मुंबापुरी. संध्याकाळच्या वेळी कोस्ट गार्डच्या डोळ्यामध्ये धूळ फेकून एका स्थानिक मच्छीमारांच्या नौकेमध्ये त्यांचेच कपडे पांघरून त्यांना कत्लेआम करून समुद्रात फेकून एक बोट किनाऱ्याला लागली. त्या 10 नराधम होते, लांडगे तोड करायला आले होते मुंबापुरीची. कोणालाच माहीत नव्हतं. एका ठिकाणी हॉटेल ट्रायडंट होतं, तिथे संध्याकाळच्या वेळी जपानी, कॅनेडियन, अमेरिकन, ब्रिटिश असे जगभरातले नागरिक आणि काही भारतीय नागरिक संध्याकाळच्या वेळी थोडंसं हौसमौस करायला जमले होते. तिकडे थोडंसं अजून दूर 5 किलोमीटरवरती व्हीटी स्टेशनवरती बरीच मंडळी गाडीची वाट बघत बसली होती. कोणाला गावी जायचं होतं, कोणाला आईला भेटायला जायचं होतं, कोणाला बायकोला भेटायला जायचं होतं, कोणाला मुलाला भेटायला जायचं होतं, कोणाला इंटरव्ह्यूला जायचं होतं, कोणाला घरी मनी ऑर्डर करायची होती, कोणी कामावरून घरी चाललं होतं. तिथेच थोडंसं पलीकडे कामा आणि आल्ब्लेस हॉस्पिटलमध्ये काही मंडळी रुग्ण म्हणून आजारी होती. ती वाट बघत होती, कधी मी एकदा इथनं बरा होईन, मी माझ्या घरी जाईन. आणि इकडे दक्षिण मुंबईमध्ये कुलाब्याच्या भागामध्ये हॉटेल ताजमहालमध्ये काही मंडळी जमली होती. त्यांचे काय काय व्यवहार चालू होते. नरिमन हाऊसमध्ये काही मंडळी संध्याकाळच्या प्रार्थनेकरता जमली होती. चवाड हाऊस म्हणतात त्याला. हे मी काय सांगतोय तुम्हाला आठवतं आहे का? मी काय बोलतोय तुम्हाला काही कुणकुण लागते का? 26 नोव्हेंबर 2008 रोजी भारताच्या आर्थिक राजधानी मुंबईवरती अतिरेकी हल्ला झाला. त्याचं आख्यान मी आज लावतोय. आणि हे लावताना शिवाजी महाराज वारंवार का आठवतात? तर धीर उदार गंभीर शूर क्रियेसी तत्पर, सावधपणे नृपवर तुच्छ केले, हे आपण गेल्या काही दिवसांमध्ये पाहतोय. अदृश्य हात बरंच काही करतोय. 57 नृप आत्तापर्यंत साफ झालेत. हे जे आता होतंय ह्याची पाळंमुळं फार मागे आहेत. 1992 साली रामलल्लाची स्थापना त्या जागेवर पुन्हा झाली. 1993 मध्ये मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले, त्यामध्ये सर्वप्रथम RDXचा वापर झाला. त्यानंतर 1999 मध्ये IC-814 हे विमान हायजॅक करण्यात आलं एअर इंडियाचं, आणि 3 अतिशय नराधम अशा अतिरेक्यांना आपल्याला सोडावं लागलं काबूलमध्ये, कंदाहारमध्ये. त्यानंतर 2000 साली कारगिल वॉर झालं. मंडळी ध्यानात घ्या कसं कसं होतं आहे. त्यानंतर 2006 साली मुंबईच्या लोकलमध्ये बॉम्बस्फोट झाले. 2008 साली
हे घडलं. 10 अतिरेकी, भरपूर सारं दारूगोळा, खाण्यासाठी म्हणून सुकामेवा की जो कमी क्वांटिटीत खाल्ला तरी खूप जास्त वेळ बळ देतो. RDX म्हणू नका, IED म्हणू नका, कार्बाईन्स म्हणू नका, AK-47 म्हणू नका, मॅगझिन्स म्हणू नका, काय काय नाही ते घेऊन ते आली. आणि आले ते पहिले घुसले ते हॉटेल ओबेरॉय ट्रायडंट नरिमन पॉईंटला. आतमध्ये घुसून बेछूट गोळीबार केला. पण मंडळी, पुढे सांगणाऱ्या प्रत्येक घटनेमध्ये तुम्हाला महाराजांचा एक एक अंश दिसेल. महाराज आजही आपल्यामध्ये कसे आहेत. मी जे म्हटलं की शिवजन्माची स्थापना आपल्या आत कशी करायची हे बघून घ्या. इतका मोठा हल्ला करूनही हाती काही लागलं नाही. का नाही लागलं तर महाराजांचे मावळे वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या ठिकाणी आजही कार्यरत होते. आपणही त्यातलं एक बनायला हवं, हे ह्या सांगण्यामागचा हेतू. एक साधा वेटर सर्व करणारा नरिमन हॉटेल ट्रायडंटमधला, त्याला कुणकुण लागली. त्यांनी 129 लोकांना तिकडनं मोकळं केलं. नंतर बेछूट गोळीबार झाला, त्यात 34 जण गेले, पण 129 मोकळे झाले. नाही तर सगळेच गेले असते. वेळेत कळलं म्हणून 129 जणांना फ्री करता आलं. 34 जण मात्र गेले. त्यात काही अमेरिकन होते, काही ब्रिटिश होते, काही जॅपनीज होते, काही कॅनेडियन होते, काही युरोपियन होते. पण हिशोब बघा, 30-34 जण गेले, पण 129 जण सोडवले गेले. कुणी सोडवलं? ते तत्व जे आजही इथे परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आता जो अवतार होणार हा असा एक अवतार नाही होणार. तुम्हा आमांमध्ये मिळून समष्टीमध्ये एक अवतार किंबहुना झालेलाच आहे. प्रत्येकाची ताकद एकत्र करून अवतारी कार्य करायचं, आपल्याला अवतार कार्य करायचं आहे. राम अवतारामध्ये एका प्रभू श्रीरामाने त्याचं अवतार कार्य केलं. कृष्ण अवतारामध्ये एकट्या श्रीकृष्णाने अवतार कार्य केलं. आताच्या कलियुगात आपल्याला सगळ्यांना भारतवर्षामध्ये राहणाऱ्या या सनातन हिंदू राष्ट्रधर्मात मानणाऱ्या, हिंदू राष्ट्रधर्म म्हणतोय मी, कुठलाही एक धर्म सांगत नाही आहे, मानणाऱ्या आपल्या सगळ्यांना जेव्हा आपण एक करू तेव्हा एक ताकद बनणार आहे जी अवतार कार्य करू शकेल. त्यासाठी एकमेकाचे हेवे दावे, एकमेकाचे क्षुल्लक तक्रारी जरा बाजूला ठेवा. आपला विचार करा, आपल्या राष्ट्राचा विचार करा, आणि आपण आत्ता कुठे आहोत, कुठे जायचं आहे, कुठे जाऊ शकतो, आणि आपल्या आसपास काय घडतं आहे ह्याचं भान ठेवा. ह्या प्रत्येकाचा एक एक दाखला तुम्हाला पुढच्या प्रत्येक घटनेत मिळेल. पहिला हा वेटर हॉटेल ट्रायडंटमधला. तिथून एक चमू बाहेर पडला आणि थेट धावला तो व्हीटीमध्ये, व्हीटी स्टेशनला. तिथे सर्वोदय बुक स्टॉल आहे, जिथे विनोबा भाव्यांचं साहित्य विकलं जातं. गीता प्रवचनं, आज अनेक घरांमध्ये गीता प्रवचनांचं पुस्तक असतं आणि ते वाचून अनेक तरुण आज सन्मार्गाला लागलेत. त्या सर्वोदय बुक स्टॉलचा आश्रय घेऊन हा अजमल कसाब गोळीबार करत होता. कुणावरती? निष्पाप लोकांवर, ज्यांच्याकडे बंदूक आहे, सैनिकांवर नाही. जी मंडळी आपल्या बायका पोरांना घेऊन गावी निघाली होती त्यांच्यावरती गोळीबार करत होता. थोडी थोडी नाही, 100 लोक प्राणाला मुकली. पण जवळपास 600 लोक सुटले. पुन्हा तेच आहे, 600 लोक सुटले कारण रेल्वे पोलीस फोर्स RPF मधल्या एका सैनिकानी त्याला शंका आली आणि तो कुठल्या बाजूला धावतोय अजमल हे त्यांनी बघितलं आणि त्याच्या विरुद्ध बाजूला लोकांना पिटाळलं. त्यामुळे जवळपास 600 लोक वाचले. आणि RPFची एक टीम मागे धावली अजमल कसाबच्या. तो तिकडनं तिरमिरीत बाहेर पडला आणि रस्ता ओलांडून जे मुंबईला गेलेत त्यांना मी सांगतो ते मार्ग माहिती असतील. टाइम्स ऑफ इंडियाची बिल्डिंग येते म्युन्सिपल बिल्डिंगच्या मागच्या बाजूला. तिथे गेले, मध्ये बारीकशी गल्ली होती, तिकडे त्यांनी 2 चमू गेले. एक चमू गेला उजवीकडे कामा रुग्णालयामध्ये, एक चमू गेला मधल्या गल्लीमध्ये. तिथे नेमकं ATS अँटी टेररिस्ट स्क्वॉडचे प्रमुख आणि मुंबईतले एक एन्काउंटर स्पेशालिस्ट आणि मुंबईचे CP हे तिघं ऑफिसर एकाच व्हॅनमध्ये बसून, त्यांना कल्पनाच नाही की हा अतिरेकी हल्ला असेल.
त्यांना वाटलं हे गँगवॉर आहे. गँगवॉर हँडल करण्यामध्ये मुंबई पोलीस फार तयार आहेत. त्यांना वाटलं हे गँगवॉर आहे आणि गँगवॉरमध्ये परकीय शक्तींचा हात हा 1992-91 पासून आहे, ते त्यात काही नवीन नाही. त्यामुळे त्यातल्या बिचाऱ्या दोघांच्या अंगावरती अँटी बुलेट प्रूफ जॅकेटही नव्हतं. मागे 4 हवालदार होते. तुफान गोळीबार झाला, कोणीही वाचलं नाही असं वाटलं, पण रवींद्र जाधव नावाचा एक हवालदार वाचला. त्यांनी नंतर जी साक्ष दिली ती अत्यंत महत्त्वाची होती. बघा मी काय काय सांगतोय. ट्रायडेंट हॉटेलमधला वेटर, VT स्टेशनवरचा RPFचा जवान, नंतर पोलिसांच्या गाडीतला रवी जाधव, पुढे ही मंडळी धावत रस्ता क्रॉस करून महर्षी कर्वे रोडला गेली. तिथे त्यांनी दुसऱ्या बाजूने येणारी एक गाडी थांबवली. त्या गाडीतल्या दोघांना खाली उतरवलं. स्वतः त्या गाडीमध्ये बसून ते गिरगावच्या दिशेने जाऊ लागले. तोपर्यंत पोलीस हेडक्वार्टर्सला सगळीकडे कमांड गेल्या होत्या की असं काहीतरी गडबड झालेली आहे. कडे एवढं होईपर्यंत जवळपास 2 तास झाले होते. आणि मेट्रो सिनेमाच्या समोर गिरगावच्या तोंडावर बॅरिकेड लावून पोलीस वाटच बघत होते, कारण त्यांना हेही माहिती होतं की गाडी बंद ती मंडळी येत आहेत. ती गाडी आली आणि ती गाडी आता बॅरिकेड तोडण्याच्या बेतात आहे हे जेव्हा कळलं तेव्हा दोन्हीकडनं तुफान गोळीबार झाला. अचानक गाडी येऊन थांबली. सगळ्यात पुढे होते शहीद कॉन्स्टेबल तुकाराम ओंबळे. फार महत्त्वाचं नाव आहे. आज ही व्यक्ती जर नसती तर हजारो लोक आज आपल्याला दिसले नसते. तुकाराम ओंबळे ह्यांनी पुढे जाऊन आदमास घेतला. त्यांना कळलं की सगळे मेलेले आहेत, एक जण जिवंत आहे. किती सावधपणे तत्पर, शूरक्रियेसी तत्पर, सावधपणे नृपवर. त्या क्षणी त्यांनी विचार केला ह्याला जर जिवंत पकडता आलं तर सोन्याहून पिवळं. त्यांच्या हातात शस्त्र नव्हतं. त्यांनी पुढे जाऊन झपाटून मिठी मारली घट्ट अजमल कसाबला, त्याला ओढून बाहेर काढला. तेवढ्यात मागे जो ड्रायव्हर म्हणून बसला होता त्याच्यात थोडी दुगदुगी बाकी होती. त्याच्या कार्बाईनमध्ये ज्या काही 5-10 गोळ्या बाकी होत्या त्यांनी शेवटचा आचका देताना खटका ओढला आणि त्या 5-10 गोळ्या तुकाराम ओंबळेंच्या छातीचा भेद घेऊन गेल्या. पण तुकाराम ओंबळेंनी आपलं काम फत्ते केलं होतं. अजमल कसाबला जिवंत धरला होता. मागे पोलीस फोर्स होता, भराभर मंडळी आली. अजमलला ताब्यात घेतलं आणि पोलीस रिमांडमध्ये घेऊन गेले. प्रत्येक ठिकाणी मी एक नाव घेतोय. अजमल कसाब सगळ्यांना आठवतोय. मी आठवण करून देतोय त्यांची, ज्यांनी महाराजांचं नाव रोशन केलं आणि ज्यांनी हजारो आयुष्य वाचवली. कोण मला नावही माहीत नाही हो. ट्रायडेंट हॉटेलमधला बिचारा तो वेटर पण होता, 129 लोकांचे प्राण वाचवणारा. मला आठवतोय RPFचा गजेंद्र सिंग, ज्यांनी 600 लोकांना मोकळं केलं. मला आठवतोय रवी जाधव, ज्यांनी एकमेव माणूस ज्यांनी साक्ष दिली की हाच अजमल कसाब, कारण त्याला जिवंत पाहिलेला एकमेव माणूस होता की ह्यानेच गोळीबार केलाय. आणि पुढे गेल्यानंतर तुकाराम ओंबळे. आता पुढे खरा कळसाध्याय आहे. आपल्याला एक 10 मिनिटामध्ये शेवटचा घटनाक्रम बघायचा आहे. हा घटनाक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे मंडळी, कारण बघा 2008 नंतर थेट 2016 साली उरीचा सर्जिकल स्ट्राईक झाला. त्यानंतर 2019 साली पुलवामाचा हल्ला झाला आणि त्याच्यानंतर 1 महिन्याच्या आत बालाकोटचा स्ट्राईक झाला. त्यानंतर ज्या काही बातम्या आहेत त्या अतिरेकी हल्ल्यांच्या नाहीत. ह्या देशामध्ये अज्ञात हल्लेखोरांनी अमक्या अमक्या अतिरेक्याला मारलं. तो अमक्या अमक्या भारतातल्या अमक्या अमक्या अतिरेकी गटाचा सूत्रधार होता. तमक्या तमक्या देशामध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी एका अमुक अमुक अतिरेक्याला मारलं, जो भारतातल्या अमक्या अमक्या ह्याचा सूत्रधार होता. आता असे हल्ले होत नाहीत. आता हल्ल्याचे जबाब दिले जातात. हल्ल्याचे हिशोब चुकते करण्याची वेळ आहे. म्हणून सांगतोय मंडळी, महाराजांचा जन्म तुमच्या हृदयात होऊन दे. प्रत्येकाने महाराजांचे मावळे बना. प्रत्येकाने डोळ्यांच्या वाती करा. आपल्या आसपास काय घडतंय बघा.
काही चुकीचं वाटलं, काही गैर वाटलं, काही घातक वाटलं तर एक व्हा. एकमेकाची उडीदुडी काढत बसू नका, ती नंतर काढता येतील. आधी हे बघा की तुमचं राष्ट्र कसं मजबूत राहील, राष्ट्र वाढतं कसं राहील. आपला प्रवास अखंड हिंदुस्थानाकडे आहे मंडळी. तुमच्या घरामध्ये मी समजा भाडेकरू म्हणून आलो, तेव्हा घरामध्ये 4 खोल्या होत्या. आता माझं कॉन्ट्रॅक्ट संपलं, आता मी परत चाललो. मी तुम्हाला 4 खोल्या परत दिल्या पाहिजेत का नाही? मी तुम्हाला एकच खोली दिली. असं असतं का स्वातंत्र्य? स्वातंत्र्याचा आनंद आहे, पण ते स्वातंत्र्य पूर्ण मिळालं नाही याची थोडंसं खंत आहे. ती खंत हळूहळू पूर्ण व्हायच्या मार्गावरती आहे. आपली जबाबदारी इतकीच आहे, माझ्याकडून काय होईल. तुकाराम ओंबळेंनी हा विचार नाही केला की माझ्यानंतर काय होईल, हा अजमल कसा अटक होईल का, माझे साहेब काय म्हणतील, माझ्या घरच्यांचं काय होईल. नाही, जे समोर कर्तव्य दिसलं शिरकमला अर्पिती, त्या क्षणी ते करून मोकळे झाले. त्यानंतर 24 तास गेले मंडळी. मुंबई धुमसत राहिली, साऊथ मुंबईमध्ये अटॅक होत राहिले. आकाश मार्गे आले आले, आकाश मार्गे आले आले, इंद्रप्रस्थाहून त्वरे, आकाश मार्गे आले आले. आकाश मार्गे सैन्याचं एक सैनिकांना घेऊन जाणारं विमान. इंद्रप्रस्थाहून त्वरे, दिल्लीहून संरक्षिण्याया मुंबापुरीला, संरक्षिण्याया मुंबापुरीला. सज्ज झाले त्वरे, सज्ज झाले त्वरे, आकाश मार्गे आले आले. नॅशनल सिक्युरिटी गार्डची एक बटालियन दिल्लीहून मुंबईच्या मदतीला आली. सगळ्यात खतरनाक कमांडो ज्यांना म्हणतात, NSG, ज्यांची तुलना सील, US नेव्हीचे जे सील आहेत, ज्यांनी ओसामा बिन लादेनचं काम तमाम केलं ते, किंवा मोसादचे जे मंडळी आहेत इस्रायली आर्मीची, त्यांची तुलना ज्यांच्याशी होऊ शकते असे NSGचे कमांडो मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईमध्ये आले. आल्यानंतर प्रथम मुंबई पोलिसांच्या वरिष्ठांशी भेट झाली, नकाशे बघितले गेले, अंदाज घेतला गेला आणि कुलाबा पोलीस स्टेशनचे तत्कालीन इंचार्ज विश्वास नांगरे पाटील साहेब यांच्यासोबत बसून प्लॅन फिक्स झाला. हॉटेल ग्रँड ताजमध्ये अतिरेकी घुसले होते. शेवटची 4 मंडळी होती. 6 जणं, 5 जणांचा खात्मा झाला होता, एकाला जिवंत पकडला होता. एकूण 10 जणं होते, बरोबर. 5 जण कुठे कुठे गेले मी सांगितलं. प्रत्येक ठिकाणी कामामध्ये एक गेला, नरिमन हाऊसमध्ये एक गेला, टाइम्स ऑफ इंडिया बिल्डिंगजवळ एक गेला. होता होता मेजर संदीप उन्नीकृष्णन आणि त्यांची टीम 29च्या रात्री 28च्या रात्री घुसली ताजमध्ये. माहिती होतं जिवंत बाहेर येणं कठीण आहे, पण आपलं कर्तव्य आहे म्हणून घुसले. 6व्या माळ्यावरती जे होस्टेजेस पकडलेले होते, जे ओलीस पकडले होते, त्या सगळ्यांना मोकळं केलं. त्यामध्ये एक वर्गीज नावाचा एक वेटर होता ताजमधला. त्यांनी असे मार्ग दाखवले ज्यातून लोक पटकन निघून जाऊ शकतील. एक मॅनेजर होती मल्लिका नावाची, तिने जीव धोक्यामध्ये घालून अनेकांना वेगळ्या मार्गाने खाली जाऊ दिलं. मी या सगळ्यांची नावं घेतोय कारण या सगळ्यांची नावं माहिती पाहिजेत. तुम्हाला हाफिज सईद माहिती आहे, तुम्हाला अजमल कसाब माहिती आहे, तुम्हाला मल्लिका माहिती आहे का, मल्लिका जागड तिचं नाव. तुम्हाला माहिती आहे का संदीप उन्नीकृष्णन, तुम्हाला माहिती आहे का रवी जाधव, तुम्हाला माहिती आहे का गुरबचन बिश्त. ही मंडळी आहेत ज्यांनी काम सुकर केलं. 6व्या माळ्यावरच्या मंडळींना मोकळं केल्यानंतर खरं म्हणजे ऑपरेशन ब्लॅक टोर्नेडो संपलं होतं. पण संदीप उन्नीकृष्णनला कळलं की 4 अतिरेकी बाकी आहेत.
मुख्य काम तर झालंय, निष्पाप लोकांचे प्राण वाचवलेत, त्यांना मोकळं केलंय, पण 4 अतिरेकी बाकी आहेत आणि ते 4थ्या माळ्यावरच्या बॉलरूममध्ये लपून बसलेले आहेत. तो आणि गुरुबचन बिष्ट 2च माणसं वरनं खाली उतरली, कारण माणसंच नव्हती फार, बाकी सैनिक सगळे कामी आले होते. आणि हातातल्या कारवाईन सरसावून लाईट मशीन गन्स घेऊन घुसले बॉलरूममध्ये आणि त्या चौघांना त्यांनी एका कोपऱ्यामध्ये दबोचलं, असं लॉक केलं आणि तुफान फायरिंग झालं दोन्हीकडनं. त्यामध्ये ते चौघही गेले आणि 31 वर्षाचा बँगलोरचा मेजर संदीप उन्नीकृष्णन त्या ठिकाणी शहीद झाला मंडळी. पण जाताना शेवटचा अतिरेकी मारून गेला. 31 वर्षाची मुलं किती आहेत ऐकणाऱ्यांमध्ये? काय करता आपण? मी तरी 31व्या वर्षी काय केलं? 31व्या वर्षी माहीत पण नसलेल्या लोकांसाठी माझ्या जाण्यामुळे कुणाचं भलं होतंय हे माहीतही नाही. एका बिजा केला नास मग भोगिले कडीस. या गोष्टीला 16 वर्ष झालेत मंडळी. त्यातून जी मंडळी वाचली, त्यातून नंतर जी मुलं मोठी झाली असतील ती आज कमावती झाली असतील. पगारातलं काय देताय राष्ट्रासाठी? तुमच्यासाठी तुमच्या एका मित्रांनी जीव दिला, एकटा नाही गेला, 4 अतिरेकी घेऊन गेला, खात्मा झाला, ऑपरेशन फेल झालं, ऑपरेशन ब्लॅक टोर्नॅडो सक्सेसफुल झालं आणि सीमेपलीकडून आलेल्या मंडळींचा मनसुबा उधळला गेला. सुखताची जगिया सुखताची जगिया जरी की फुले गळत पाकडी उमलती ना त्याही कलिका सुखतात ती जगिया. मंडळी, सांगणं एवढंच आहे, मुंबईमध्ये कुणी यावं आणि कुणी येऊ नये हे नियम घालणारे आपण कोण? मराठी नसलेला, महाराष्ट्रीयन नसलेला, मुंबईकर नसलेला संदीप उन्नीकृष्णन, मुंबईकर नसलेला गुरुबचन बिष्ट, आपल्या धर्माची नसलेली मल्लिका जागड आणि वर्गीस, हे आधी कोण होते? हे भारतीय होते, हे माणुसकी धर्म पाळणारे होते. आणि समोर जे होते, नावं काही पण असून देत, त्यांचा धर्म एकच होता, राक्षस, लांडगे. ह्या पलीकडे त्यांची ओळख नाही आणि त्यांचं जे करणं अपेक्षित होतं तेच केलं. जेव्हा सदनाला पाठवलं गेलं आणि एकमेव जिवंत उरला त्याला 2012 साली मरेपर्यंत फाशी दिली गेली. ती फाशी ज्यांनी दिली त्यांना भेटण्याचा योग मला आला. मी त्यांना विचारलं तो अनुभव कसा होता. त्या म्हणल्या, सांगण्याच्या शब्दांच्या पलीकडला. जगातलं एकमेव उदाहरण जिवंत अतिरेक्याला पकडल्याचं, एकमेव उदाहरण. सरदार कोण? शहीद कॉन्स्टेबल तुकाराम ओंबळे, शहीद संदीप उन्नीकृष्णन, शहीद गुरुबचन सिंग बिष्ट आणि कितीतरी लोक. नाव माहीत नसलेला RPFचा तो जवान, नाव माहीत नसलेला ट्रायडंटमधला वेटर आणि अजून कितीतरी असतील. एका टाइम्स ऑफ इंडियाच्या पत्रकारांनी ड्युटीवरून घरी चालला होता तेव्हा त्या अजमल कसाबचा फोटो काढला आहे. तो एकमेव फोटो अवेलेबल आहे. आणि या सगळ्यांना नंतर योग्य ठिकाणी पोचवणारे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम, ह्या आणि अशा इतर अनेक मंडळींच्या बलिदानामुळे आणि अफाट श्रमांमुळे आज मंडळी आपण हा कार्यक्रम बघताय आणि मी इथे कीर्तन करतोय. काय सांगावं? हे नसते तर एकतर मी तरी नसतो किंवा आपण तरी नसतात किंवा आपण दोघंही नसतो. हेच झालं 350 वर्षांपूर्वी. महाराज नसते तर तुम्ही आम्ही आज ह्या अवस्थेत दिसलो नसतो. मी कीर्तन करत नसतो, तुम्ही कीर्तन ऐकत नसता. म्हणून जगाच्या पाठीवर कुठेही जरी असलात तरी कीर्तन ऐका. हवं तेव्हा, हवं तिथे, हवं ते कीर्तन एका क्लिकवर मिळण्याची सोय तुम्हाला झालेली आहे. 1-2 नाही तर 600 कीर्तनं उपलब्ध आहेत. आणि नव्या तुम्हाला कीर्तनं येणारच भेटीला. सध्या एवढंच म्हणू इच्छितो,
शौर्य सागर झपताल धिन्ना शौर्य सागर लहरी गगन मंडल महा भेदिता कवण त्या भेदिता कवण त्या. स्वातंत्र्य एकदा मिळवून पुरत नसतं. स्वातंत्र्य टिकवण्यासाठी स्वातंत्र्य पुन्हा पुन्हा मिळवावं लागतं. नव्याने महाराज पण जन्माला येत असतात. नव्याने म्लेच्छ आणि यवनही जन्माला येत असतात. 5 अत्यंत क्रूर पातशायाही पुन्हा पुन्हा जन्माला येत असतात. रूप बदलत असतात. मायावी रूप असतात. तुम्हाला आम्हाला कळत नाहीत. कळतं तेव्हाच जेव्हा असे हल्ले होतात. पण तेव्हा सुद्धा त्यांचा निपात करणारे महाराज या प्रत्येकाच्या उरामध्ये जागे असतात. तुमच्या आणि माझ्या मनातही ते शिवतत्व जागं व्हायला पाहिजे. तेव्हा सुजलाम सुफलाम असलेला हा देश विश्वगुरु होईल. दिव्य स्वातंत्र्य रवी दिव्य स्वातंत्र्य रवी आत्मतेजो बले प्रकटता अवनीतली कोण त्यारोधवी दिव्य स्वातंत्र्य रवी एका बीजा केला नास एका बीजा केला नास मग भोगिले कणीस मग भोगिले कणीस तुका म्हणे रणी जीव देता दोन्ही धणी एका बीजा केला नास एका बीजा केला नास एका बीजा केला नास. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना करतो.